फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि आत्ता बघा 11 वाजले. तुम्हाला दाखवते मी, दिसतंय की नाही काय माहिती. हां, तर 11 वाजलेत आणि आज होता आराध्याच्या स्कूलमध्ये ओपन डे. तर मी गेले होते 9:30ला होता, मी 9ला गेले होते इथून आणि आत्ता आली बघा. तर तिथे वेळ गेला, म्हणजे पेपर वगैरे बघितले, साईन वगैरे करून नंतर मग फी भरायची होती, मला फी भरली आणि आले आत्ता मी. आणि सगळं बाकी आदिराज आणि आराध्याला घरीच ठेवून गेलेले, त्यांचे पप्पा थांबले होते. तर म्हटलं आराध्या पण झोपली होती, आराध्या काय लवकर उठत नाही आणि म्हटलं मग तिला कशाला घेऊन जायचं. मग ती झोपलीच होती, मी तोपर्यंत झोपलेलीच होती. आणि आधी उठलेला पण तो थांबला, त्याला पण थोडं बरं नाही वाटत आज, त्याच्यामुळे तो थांबला त्याच्या पप्पांपाशी. मग मी जाऊन आले आणि कालचाच हा ड्रेस घातला बघा, काल घातलेला. आता ड्रेस वगैरे चेंज करते आणि सगळं काम बाकी तसंच आहे. फक्त सकाळी मी मला केलेला चहा पिऊन गेले होते आणि चपाती केलेली त्यांना नाश्त्यासाठी. तर नाश्त्याला चपाती भाजी खाऊन गेलेत ते. भाजी म्हणजे रात्रीची भाजी होती तीच खाल्ली, बाकी काहीच नाही केलेलं. आता बघू, आम्हाला काहीतरी करावं लागेल. अजून ह्यांना आंघोळ घालायची आणि सगळं काम तसंच पडलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, अंथरूण पण तसंच पडलं आहे आणि किचनवर पण राडा सगळा तसाच आहे, हे बघा. तर पाणी ठेवलं आहे तापायला, ह्या दोघांना आंघोळ घालायची आहे, सगळं काम उरकायचं आहे ना. 11 वाजलेत. तर चला आता मी फटाफट चेंज करते आणि कामाला सुरुवात करते. तर कसा जातो आहे आजचा दिवस बघूयात. आज ह्यांना दोघांना पण सुट्टी आहे, स्कूलला ट्युशनला संध्याकाळी जातील. तर बघू आता काम कसं काय होतं आहे, किती वाजेपर्यंत. दळण पण करायचं आहे आज. तर चला काम मी उरकून घेते, तुम्ही पण कंटिन्यू राहा असेच. तर ही लास्टची चपाती बघा, त्यांच्यापुरत्या मी 2-3 चपात्या सकाळी केलेल्या आणि पीठ तसंच ठेवलेलं. आणि आता आमच्यासाठी चपाती केलेत, कारण खूप लेट झालेला मला सकाळी जायला. लेट म्हणजे मी 8 वाजता उठले होते आणि हे जिमला वगैरे गेलेले, मला काहीच माहीत नाही, कारण मला रात्री झोप नव्हती लागलेली. आराध्याना अजिबात व्यवस्थित झोपत नाही आणि मला तर अंगावर घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ती काय करते, अंगावलं सगळं अंगाखाली घेऊन झोपते, असं करते. आणि मग माझी डिस्टर्ब झाली झोप 2-3 वेळा. आदिराज पण मध्ये मध्ये उठत होता, काय माहीत त्याला काय होत होतं, बरं वाटत नव्हतं का काय, उठत होता. त्याच्यामुळे माझी झोपच नाही झाली आणि पहाटेची मला जी झोप लागली ती, मग हे जिमला वगैरे गेलेले काहीच माहीत नाही. आणि मग 8 वाजता जाग आली तर मी पटकन उठले आणि पाणी वगैरे ठेवून आंघोळ वगैरे केली आणि चपात्याची पीठ मळलं आणि फक्त त्यांच्यासाठी 2-3 चपात्या बनवून ठेवल्या आणि रात्रीचंच कालवण होतं त्याच्याबरोबर ते खाणार होते. आणि मग मला चहा केला, चहा पिला आणि मग लगेच 9:15ला मी गेले इथून. तर ही लास्टची चपाती आहे बघा. आता भांडी वगैरे तर सगळं तसंच आहे, बघू आता काम कसं काय होतं आहे. तर हे बघा, रात्रीचं मच्छीचं कालवण आहे आणि चपाती. तर मी जेवण घेतले आता करायला. तर आता 11:15 वाजलेत आणि ह्या दोघांना पण आंघोळ घातले ना. आधीला काय बरं वाटेना झालं आहे, तर काम सगळं बाकी तसंच आहे, फक्त आंघोळ घातले आणि चपाती राहिलेली करायची. फक्त त्यांच्यासाठीच 2-3 चपाती केलेल्या नाश्त्याला आणि बाकी तसंच होतं. तर चपाती बनवली आणि आंघोळ वगैरे घातले, बस एवढंच झालं आहे. आता मी सकाळी फक्त चहा पिऊन गेलेले, आता मला लागली भूक, तर आता मी जेवण घेते. तर रात्री बनवलेली मच्छीचं कालवण तर आहे आणि चपाती आता ते खाणार आहे. आणि ते बघा आधी झोपलाय, बाकी कपडे वगैरे सगळे तसंच पडले. तर ह्याला आंघोळ वगैरे घालून बघ, पिल्लू झोपलाय. पिल्लूला बरं वाटत नाही ना पिल्लू, आणि त्याला औषध पण पाजले आत्ता. त्याने चपाती खाल्ली, थोडीशी चपाती खाल्ली आणि त्याला औषध पण दिलंय. डोकं पण दुखतंय त्याचं, मग बाम वगैरे लावलाय. आता बघू काय होतंय, नाहीतर संध्याकाळी परत दवाखान्यात न्यायला. तर आता जेवण घेते आणि मग नंतर बाकीचं काम उरकते. तर असंच कंटिन्यू राहा आणि या सगळे जेवायला. तर जेवण वगैरे झालं आणि 12:30 वाजलेत बघा. तर कपडे होती, ते कपडे सगळी काढून ठेवलेली मी धुतलेली, तर त्याच्या आता घड्या घालते. तर आराध्याचा काल एक ड्रेस धुतला होता स्कूलचा, आधीचा वगैरे स्कूलचे ड्रेस जे धुतले होते ती सगळी कपडे घड्या घालून आता व्यवस्थित ठेवते आणि मग त्याच्यानंतर लादी वगैरे पुसून घेते, झाडू वगैरे मारून घेते. तर असंच कंटिन्यू राहा. तर बघा वेळ
म्हणजे सकाळी जर लवकर उठून काम केलं ना तर काही नाही वाटत, पण एकदा काम राहिलं ना नंतर काम करायची इच्छाच नाही होत. आणि बाहेर जर कुठं गेलं तर तरी ऊन वगैरे नव्हतं, सकाळी लवकर गेले होते मी, त्याच्यामुळे काही नाही एवढं वाटलं आणि लगेच जाऊन आले, त्याच्यामुळे एवढं काही नाही वाटलं. पण जेव्हा ऊन असतं, उन्हात आपण खूप म्हणजे प्रवास वगैरे करून येतो तेव्हा खूप कंटाळा येतो घरी आल्यावर काम करायचा. आराध्याचा इथे चालला आहे डान्स बघा. आणि आता कपडे वगैरे मी कपाटात ठेवले आणि कपडे तर एवढे आहेत ना आणि कपाट छोटं आहे तर कपडेच बसत नाहीत बघा. सगळीकडे तुम्हाला कपडे, प्रत्येकाचे वेगवेगळे टॉवेल आहेत आमचे, त्याच्यामुळे हे सगळे टॉवेल आणि ह्यांची कपडे डेलीची. तर आता मी घेतला आहे झाडू मारायला आणि 2 पिशव्या भरून यांची खेळणी आहेत दोघांची. कधीतरीच औषधच्या पुनवालाच निघते ती बाहेर, पण त्यांना खेळणी पाहिजे असतात. आणि दरवेळेस नवीन कुठं मेल्यात वगैरे गेलं की आणखीन तिथून भर घेऊन येतात आणि घरात. आणि ह्यांना तर पसारा आवडत नाही, पण पोरांना तर कोणाचं काय बघितलं की लगेच लागतं खेळायला. आणि मग घेतल्या वस्तू की ते तेवढ्या दिवसापुरतंच खेळतात, परत तशाच ठेवून देतात, असं असतं. आणि इथे बघा आदिराजचं जवळजवळ 5-6 जोडा असतील चपल्यांचं, तो ना दररोज काढतच असतो, त्याला नवीन नवीन सारखं घालायचे असते चपल्या. तर ते व्यवस्थित आता मी सगळं ठेवते आहे. आणि या कोपऱ्यात तर सगळं खेळणी आहे त्यांची आणि चपल्या हेच आहेत. तर आता हे सगळं व्यवस्थित झाडून घेते आणि नंतर मग लादी पुसून घेते. तर ही सायकल बघा आधीची म्हणण्यापेक्षा आराध्याची. आराध्या 1.5 वर्षाची असेल मला वाटते, तेव्हा त्याच्या पप्पांनी तिला पहिल्यांदा काहीतरी आणलं होतं. मग ती म्हणजे सायकल तर खूप छान, म्हणजे तिने एवढी वापरलीच नाही. आधीला जसं म्हणजे 1-1.5 वर्षाचा झाला तो तेव्हापासून तो वापरतोय, तो अजूनपर्यंत वापरतोय. पण खूप छान सायकल आहे. आणि गाडी त्याला नंतर घेतलेली आम्ही. तर आता हे स्टँड वगैरे कपड्याचं बाहेर ठेवते. इथं आधी उठून बसलाय झोपेत ना, आता मी कपडे भिजत घालते. तर घरातलं तर सामान म्हणजे पावडर वगैरे सगळं भरपूर असं सामान संपलं आहे. पण मी तर म्हणते की आता रूम शिफ्ट करणार आहे 1 तारखेच्या पुढे, बघू. तर त्याच्यामुळे मी भरलं नाही, कारण म्हटलं तेव्हा सगळी भांडी भरणी वगैरे सगळं घासायचं आणि नंतरच सामान भरून त्याच्यामध्ये व्यवस्थित लावायला येईल. त्याच्यामुळे मग मी अजून तर सामान नाही भरलेलं, मग असं थोडं दुकानातनं आणावं लागतं आहे. पण काय करणार आता, मरू दे, आणते आहे मी. आता इथे कपडे बघा सगळे भिजत घातलेत आणि आता लादी पुसून घेते. तर आधी इथे उठलाय बघा आणि त्याने चपाती खाल्ली आता थोडी, त्याच्यामुळे त्याला पाणी दिलं प्यायला मी. आणि अर्धी चपाती खाल्ली बघा, त्याला आता बरं वाटतं आहे, ताप पण नाही आहे. आणि पूर्ण घाम आलेला त्याला, तर त्याचा घाम वगैरे मी पुसला आहे. आणि तो बाहेर निघाला आहे खेळाय. तर त्याला मी नको बोलत होते बाहेर खेळायला जाऊ, लगेच घरातच बस, तर तो नाही काय ऐकत आहे, त्याला बाहेर जायचं आहे खेळायला. मग आता मी लादी पुसून घेते, तोपर्यंत जरा बाहेर खेळाल तर बरं वाटलं की लगेच खेळायला जातात आणि परत बरं वाटतं ना की एकदा जागेवर बसतात, अशी करतात पोरं. खिडकी बघा पुसून घेतली मी. दररोज मला ही खिडकी पुसावी लागते, एवढी खराब होती, कारण मी ती ओपन ठेवते आणि त्याच्यामुळे धूळ येते. तर स्टँड पण बाहेर ठेवलं कपड्याचं, खूप म्हणजे रूममध्ये खूप अडचण होते स्टँडमुळं, तर ते पण आज बाहेर ठेवलं. आता ऊन पडते चांगलं आणि कपडे पण चांगले सुकतात त्याच्यामुळे, पण धूळ खूप येते त्याच्यामुळे मला नको वाटतं ते बाहेर ठेवायला, कारण दररोज स्टँड पण पुसावं लागतं, एवढी धूळ त्याच्यावर बसलेली असते. पुसून मगच कपडे सुकत घालावे लागतात. तर एवढा ताप असतो दररोज. तर बेड तर जसा फर्निचरचा बेड घेतला आहे तसं मला तर हालतच नाही, पण काही पण करून हलवून त्याच्या मागचा कचरा काढावाच लागतो. कारण पोरं काय करतात, चॉकलेट हे ते खातात आणि पाठीमागं आदिराज तर मुद्दामून त्याच्या बेडच्या पाठीमागं चॉकलेटचा कागद टाकतो, असा करतो तो. त्याच्यामुळे मग बेडच्या मागचं दररोज मला झाडून घ्यावं लागतं. जरी नाही पुसलं दररोज तरी झाडून तरी घ्यावंच लागतं. तर पसारा तर एवढा वाढला आहे आणि कसं शिफ्टिंग करायचं आणि काय आता कसं न्यायचं सामान, ह्याचा मोठा प्रश्नच पडला आहे. पण ज्यांची रूम आहे ते स्वतः राहायला येणार आहेत आणि त्यांनी आम्हाला 2 महिन्यापूर्वी सांगितलं आहे की या टायमिंगला म्हणजे मार्चपर्यंत तुम्ही रूम बघा म्हणून. तर बघितली आहे रूम, इथं जवळच आहे, म्हणजे 2 रूम सोडूनच आहे, ग्राउंड फ्लोअरचीच आहे रूम ती पण. त्याच्यामुळे आता शिफ्टिंगचं सामान खूप अवघड काम होणार आहे. तर लादी झाली, आता किचन साफ करायला घेते. आणि बघा आपण कुठं जरी गेलो ना तरी काम आहे त्या जागेवर जसंच्या तसंच राहतं, कोण काही करत नाही आपलं काम, आपल्यालाच ते करावं लागतं. त्यामुळे मी पहिल्यांदा मला भूक लागलेली तर मी जेवण घेतल्यानंतरच कामाला लागले. तर असं नाही की काम करायचं नंतर खायचं. आणि खूप वेळ पण झालेला, मी सकाळी फक्त चहा पिऊन गेलेले,
तर आपल्या म्हणजे स्वतःची पण आपण काळजी घेतलीच पाहिजे. तर आधी पोटोबा आणि मग विठोबा असं केलं मी आज. तर झालेत भांडी सगळी गोळा केलेत एका जागेवर आणि किचन पुसून घेते. तर इथे आराध्याला फोन पाहिजे होता आणि ती फोनच्या मागं लागलेली, त्याच्यामुळे बघा एवढी भांडी आहेत. आणि मग भांडी वगैरे झालेत माझे. तिला फोन मी दिलेला थोडा वेळ बघायला, तोपर्यंत मी भांडी किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं. आणि इथे एक डबा राहिला पिठाचा घासायचा बघा, खाली ठेवलेला, त्याच्यामुळे लक्षातच नाही. आता तो एक घासला पाहिजे. आणि आता कपडे धुवून घेते. तर हे बघा असा हॉल सगळं क्लीन वगैरे झाले, सामान सगळं व्यवस्थित ठेवले. ह्याला बरं वाटायला लागलं. आता गाडी घेऊन निघाला बघा बाहेर. मग अशी असाच गेलेला. आता गाडी ही त्याला दररोज डेलीची एकदा तरी चालवावीच लागते. आणि बघा 2 वाजायला आले, तर मला कपडे धुवायचे बाकी आहेत. बाकी सगळं काम झालं आहे. आणि गेला आदिराज बाहेर खेळायला. झालेले आहेत कपडे धुवून. तर बघा घासलेत कपडे आणि मशीनला लावलेत आत्ता. तर 2:15 2:30 वाजलेत. 2:30ला 5 मिनटं आय थिंक कमी आहेत घड्याळ पुढे. तर आज मुलांना सुट्टी आहे, सगळे बाहेर खेळतात. एवढा कालवा आहेत, एवढा दंगा चालला आहे ना. आदिराजला तर आता थोडं बरं वाटायला लागलं तर लगेच खेळायला गेला बघा बाहेर गाडी घेऊन. आणि ऐकतच नाही. आता किती वेळ बोलते घरात ये, तर काही येणं झालं आहे. तर कुठे बाहेर गेलं तर बघा असं सगळं कामाचा हे होतं, सगळा खोळंबा. म्हणजे कुठून बाहेरून आल्यानंतर आपल्यालाच ते करावं लागतं. आणि जी वस्तू जिथं घेतलेली किंवा जिथं ठेवलेली होती ना, ती तिथल्या तिथंच असते, कोणच उचलत नाही. आणि यांचा तर विषय सोडून द्या, तांब्या पण उचलत नाही. तर ते बाकीचं तर राहिलंच बाजूला. तर असं असतं यांचं. ते दोघांना घेऊन बसलेले, तेवढंच माझ्यासाठी मुश्किलीचं काम. म्हणजे तेवढंच हे केलं त्यांनी काम, ते एक माझ्यासाठी हे झालं. नाहीतर तेवढंसुद्धा नाहीत हे करत. म्हटले ऑफिसला मला लेट होईल. त्याच्यात पण मी तिथं स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांचा 2-3 वेळा फोन झालं का नाही कधी येते असं झालं. तर मी गेले होते की तिला इथून 9:15ला गेले होते आणि आय थिंक 10:30ला तिथून निघाले. हो, इथे 11:15पर्यंत आले असेल घरी मी. त्याच्यात पण यांनी 2-3 वेळा फोन केला की झालं का नाही, किती वेळ, मला ऑफिसला जायचं आहे. जेव्हा त्यांचं काय काम असतं किंवा त्यांना कंटाळा आलेला असतो किंवा टी व्हीला कुठली तरी न्यूज बघायची असते महत्त्वाची, तेव्हा त्यांना लेट होतो. तेव्हा त्याचं काही नसतं ना. आपलं काम असलं तर त्यांना लगेच लेट होतो, असं आहे. तर बघा प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली, असं आहे. तर बघा मी आल्यानंतर ना तसे फेरीवाले भरपूरच येतात, पण मॅक्सीवाला एक गाऊनवाला थांबला होता बाहेर. एक लेडीज बघत होती, तर मला पण घ्यायच्या होत्या. म्हणजे आता गरमी पण चालू झाली थोडी आणि काम करताना माझे कपडे एवढे खराब होतात, जास्तीत जास्त भांडी आणि लादी आणि कपडे धुताना खराब होतात. त्याच्यामुळे मग मी गाऊन वगैरे घालते आणि काम करताना नंतर परत गाऊन काढायचा आणि जो ड्रेस आहे तो घालायचा. त्यासाठी मग मी घेतले 2 गाऊन. तर मग ऑनलाईन तर एवढी मी शॉपिंग नाही करत, असंच घेत असते. तर असा घेतला आहे बघा, हा कलर घेतला आहे. मळखावच कलर घेतले, कारण खराब होतात काम करताना, मग ते व्यवस्थित डाग पडलेले व्यवस्थित नाही वाटत, त्याच्यामुळे. तर हा एक कलर घेतला आहे. आणि मला तर मॅक्सी किंवा गाऊन घ्यायचं म्हटलं की एवढं टेन्शन येतं, कारण अर्ध्यापेक्षा जास्त त्याला फिटिंगच करावी लागते. पण माझ्या मापाचे तर काही भेटतच नाही, सगळे मोठंच असतात. गाऊन म्हटल्यानंतर काही त्याचं मापच नाही. त्याच्यामुळे आता मग घेतलं. मग काय करणार, आता त्याला अल्टरला म्हणजे फिटिंग करायला द्यायला लागेल. तरी हा बघा एवढा मोठा गाऊन, याच्यात मी डबल बसेल असं वाटते. पण मला कलर पण हा जरा बरा वाटला आणि छान इथं डिझाईन आहे, त्याच्यामुळे जरा छान वाटतंय. मग म्हटलं जाऊ दे घेते. तर फिटिंग तर भरपूर करावं लागणार आहे. बघा उंचीला पण फिटिंग करावं लागेल. तर हा एक कलर घेतला आहे आणि खूप म्हणजे 15-20 मिनटं बघत होते, पण मला कलरच पसंत येत नव्हते. पण आता तेवढ्यासाठी म्हटलं कुठं वाशीला जायचं आणि रिक्षाला परत ते 50-100 रुपये जाणार, त्याच्यापेक्षा मग घेतले दारावरच.
तर हा थोडासा बरा आहे, म्हणजे जास्त मोठा नाही आहे, थोडासा फिटिंग करावा लागेल असं वाटतंय. तर हा एक कलर घेतला आहे. ह्याचं पण उंचीला हातामध्ये तर हे करावंच लागणार आहे, फिटिंग तर करावंच लागतं आहे. त्याला आणखी फिटिंगला 60-70 रुपये तरी घेतातच दोन्ही ह्याला. तर कसे वाटतात कलर नक्की सांगा. तर 2:30 वाजलेत आणि त्या दोघांना आता मला काहीतरी करावं लागेल खायला, कारण सकाळी आधीनं आत्ता पण अर्धी चपाती खाल्ली आहे तशी बाहेर जायच्या अगोदर. मी लादी पुसत होते तेव्हा त्यांना म्हटलं मला दे म्हणून. आणि आराध्याला सकाळी खाल्ली तिनं चपाती चहाबरोबर आणि बिस्किट खाल्लं आहे. तर तिनं काय खाल्ले नाही बघू. आता त्या दोघांना पण जेवायला द्यावं लागेल मला. तर बघू काहीतरी बनवते त्यांच्यासाठी. चपाती आहे शिल्लक. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर भेटूयात पुन्हा एकदा आता नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.